पुढे ते जाऊन त्यांनी, बाबा तुम्ही आमच्या गावाला या, आणि बाबा रीती विनंती मान्य करून आज या ठिकाणी आले. विचाराची एक देवाणघेवाण दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश बाबांचा हा आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता म्हणून बाबा या ठिकाणी आलेले आहेत. आपण ही त्यामागची भूमिका पुराची बागून मुद्दाम हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे. देवपूजा, मूर्ती पूजा हे नगण्य आहे. देव हा माणसात आहे आणि हीच भूमिका आज तो संसारी मला ती इच्छा पूर्ण केली आणि स्वतः त्यांनी माझ्या गळ्यात माळ घातली. बापा हो माप आम्हालाशी काय बरं पडा पायची वाहन पाहिजे बरी. तुम्ही ज्या संतांसाठी घेऊन बसता त्यांच्यासाठी रात्रदिवस धडपड करता आणि आमच्या गावातील झळके परिवार यांचे आमच्या गावात थोर उपकार झाले की त्यांनी आम्हाला अशी पर्वणी भेटून दिली आणि माझ्या गावातल्या सगळ्या लहान थोर मंडळींनी याच्या कार्याला प्रतिसाद दिला. असे कोणत्या कार्याला द्या, माझं गाव काही असं जास्त खराब नाही. सर्व सात्विक लोक आहे. पांडुरंगाचं मंदिर आहे, मुंसाली माऊलीचं मंदिर आहे आणि शिवालाल मंदिर सुद्धा आता करायची तयारी चालू आहे. सर्वांचा आपण उन्हामध्ये बसलेला आहात, आम्ही थोडस सावलीत आहोत, परंतु तुम्हाला ऊन लागणार नाही माझी खात्री आहे. त्यामुळे आपण थोडस सहन करणार आहातच. अशी घेतली पाहिजे. जेव्हा मे 2000 मध्ये माझी सुदैवानं फुलाजी बाबाशी भेट घ्यावी अशी माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली. भेटीमध्ये मला 5 ते 6 तास बाबांशी संवाद साधण्याचा मला संधी प्राप्त झाली. मला बाबांच्या महत्तेची आणि त्याच्या व्याप्तीची मला जाणीव व्हायला लागली आणि लोकांना घेऊन आम्ही गुरुपौर्णिमेला 2001च्या जेव्हा गेलो तेव्हा मग तिथे व्यापक स्वरूप यायला वाटलं आणि त्यानंतर बाबांच्या इकडे फेऱ्या वाढल्या आणि आपल्याला या दर्शनाचा आजचा योग आलेला आहे. सामान्य स्वरूपामध्ये दिसत असले तरी ते आणि काही प्रसंग आम्हाला आहेत परंतु इथे सांगायला वेळ नाही. आणि तुम्हाला सांग की जनावरांना, माणसांना, गुरांना, ढोरांना असतं त्याप्रमाणे सद्गुरूचं स्वरूप असतं आणि ज्यांना ओळख पटली सद्गुरूची तो पावन होतो आणि तो आपली मुक्ती करून घेऊ शकतो. तर आपण आताच अवतरण वाचले त्याप्रमाणे ज्याला ओळख होईल मग तो कुठलाही समाज असो, अगदी उच्च कुलातला ब्राह्मण असला तरी ओळखेलच असाचाही भाग नाही. आणि ज्याने ओळखलं देवळामध्ये नाही असं सांगणारा गाडगेबाबासारखा आमच्यामध्ये रागडा संत आणि स्वतः देवरूप झालेला संत आपल्या समोर बसला आहे. ज्याला देवाची ओळख आजही होत नाही ते कृष्ण काळामध्ये किंवा राम काळामध्ये किंवा आणखी आपण ज्याला देव समजतो त्याच्या काळामध्ये जवळ असेल तरी त्याला ओळख झाली नसती असं बाबा सांगतात. आणि मी ते इतर वाचलं तेव्हा मला खरोखर वाटलं. कार्यक्रम में आए हुए इस गांव के प्रमुख जी, सरपंच जी, मानोले जी, आज वो अनुभव लेकर ही बाबा जी के पास आना चालू कर रहे. हाँ, बाबा जी को जैसा सतपुणे जी ने बताया तो समय आप लोगों ने दिया वो पूरा करेंगे. रुपए तो उसमें प्रथम व्यक्ति मैं हूँ और यहाँ पर सारे लोग आए उसमें भी. फिर बाबा जी के पास हम 4 घंटे धूप में बैठे. बाबा जी हमने आज हमारे रास्ते में जगह मिला जिसे तेलुगुदेशम पार्टी का एमएलए नहीं, खानापुर का एमएलए नहीं, बाबा जी के आशीर्वाद. आपके ऊपर जिन लोगों ने विश्वास किया उनके पक्ष में काम करें, नहीं तो आप प्रजा प्रतिनिधि होकर हैदराबाद में बैठे, एसी में बैठे, जब मेरी प्रेरणा पूरी नहीं होती. आपसे आज 3 साल में जो 50 साल में जो हासिल नहीं किए आज हमारे आदिवासी प्रांत में वो हासिल किए. जितना करना है और उस ढंग से हम जब कार्य करते जा रहे, जैसा भैया ने बताया
आज बेस्ट सिटीजन ऑफ इंडियन अवार्ड भारत राष्ट्र में जो हमें पूरे लेजिस्लेटर में परसों केंद्र सरकार ने घोषित किया, वो बाबा जी की कृपा से बेस्ट सिटीजन ऑफ अवार्ड में मिला। मैं आज वो अवार्ड से बहुत खुश नहीं हूँ। वो अवार्ड हमें और जिम्मेदारी बढ़ा दिया जो बाबा जी की आशा है पूरी करने के लिए। मेरा बोलने का अर्थ यह है, बाबा जी छोटे परिवार में पैदा इसलिए हुए, आदिवासी परिवार में इसलिए हुए। राजा राम ने राजा घराने में पैदा हुआ, श्री कृष्ण ने राजा घराने में पैदा हुआ, लेकिन जो पिछड़े वर्ग है, आर्थिक दृष्टि से पीछे हमारे समाज, उन समाज को सुशिक्षित दृष्टि से और पूरे मार्ग से मार्गदर्शन देकर बाबा जी के मार्ग में जाकर हमारा समाज आगे जाए और हर समाज में हर व्यक्ति अभिवृद्धि के ओर जाए और सत्संग से वो आगे बढ़े। उस तरह बाबा जी ने हमें बहती गंगाएं जो हम प्रेरणा करें कि हम 200 लीटर का टैंक ले या बकेट भर के ले या एक गिलास ले, वो हमारे में वो बाबा जी के पास चंद 2-4 समय हैदराबाद आने के लिए बताया, बाबा जी ने नहीं गए। उस समय उन्होंने उत्तर में आके बाबा जी का आशीर्वाद लिए और स्टैंड हो गए। बाबा जी से बताए हो, आप पूछिए क्या होना, कुछ नहीं, आपसे अपेक्षा करते हैं हम कि सर्व जे बोलले सगळ्यांना हे काय फुलाजी बाबा जे हा शब्द आले, परंतु हा काय फुलाजी बाबाचा नव्हा, हे परंपरापासून चालत आले। आता शास्त्र वाचून दाखवले, गुरु परंपरा जी चालत आलेली आहे, हे आजचे नाही, पण हे काही काळानिमित्तानं काही वेळेला लोप होते। ज्या ज्या वेळेला धर्माची गुलामी झाली असं काही गीतेमध्ये आहे, ज्या ज्या वेळेला धर्माची गुलामी होते त्या त्या अर्जुनाला कृष्णानं सांगलं की अर्पण करा, असं ते काही म्हण आहे। आणि एवढं ते भाषण झालं याच्यावर, हे बिलकुल अगदी सत्य आहे। हे भुलवायसाठी नाही, ठगवायसाठी नाही, हे बिलकुल हे माणसासाठी आहे। परंपरा हा बोध जे केला कृष्णानं अर्जुनाला, तेही माणसासाठीच केला। मध्यंतरी ऋषी मुनी साधू संत हेच करत आले। कधी कधी काही गडबडी झाल्या, काही राजे आले, राजामुळे काही धर्मावर गलामी आल्या, याचा दोष कुणाचाही नाही। हा फुला करते मरण हा बी नाही, कोणतरी केले काही गडबडी, आम्ही देऊन घेऊन बसलो, धर्माखाली आम्ही भुललो। मला असं वाटतंय हा धर्मामध्ये आपला धर्म आहे, आपला धर्म आहे, आपला धर्म आहे। आपण या धर्माच्या बोजामुळं तुकाराम महाराजा ग्रंथामध्ये देखील 2-2, 3-3 भजना टाकून दिला, शिका टाकला तुकाराम बाबाचा। आज माझ्या ग्रंथात बदली करायचा असेल तर असे पंडित लोक, कलेक्टर सारखे माणसं पंडित हाताखाली ठेवून फुलाजी बाबाचं नाव टाकून पुढे ग्रंथाला खराब करून टाकतात। आता तुम्ही एवढे बघता, काय म्हणता तुम्ही, नाही आमच्या फुलाजी बाबाचा ग्रंथ आहे। पहा, असे काही झाले, इथं कोणाचाही दोष द्यायचा नाही, कोणाला काही म्हणायचं नाही, पण हे सत्य जे ज्ञान आहे, जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही, सद्गुरूची कृपा होत नाही, हे मंत्र तंत्र एक शाखा आहे। हे मंत्र देणं, शिष्य करणं, कान फुकणं हे नुसतं लौकिक आहे। पुढे समाजाला पुण्यातरी निमित्तानं जवळ आणणं आहे, एक मार्गावर उभं करणं आहे। पण जीवाचा उद्धार जर म्हणसाल, जोपर्यंत गुरु कृपा होत नाही, शक्तिपात होत नाही, आपली कुंडली शक्ती जागृत होत नाही, आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, शिवशक्ती कपाळामध्ये आहे, जीव शक्ती नाभीशी आहे। ते कुंडली जागृत आहे, तिला कुंडली म्हणते, कोणी आदिमाया म्हणते, कोणी जगदंबा म्हणलं तिला, कोणी आधी स्वरूप मानलं, आपलं आत्मस्वरूप कोणी म्हणलं त्याला, कोणी नारबी म्हणलं। ती गुरु कृपेनं ती जागृत झाल्याशिवाय समजायचं आपल्याला मोक्ष। मोक्ष म्हणजे काय? मोक्ष इथंच आहे। जन्माचे जे मूळ पहावे शोधून दुखाशी कारण जन्म घेणं, तुकाराम बाबा जे म्हणला। आपण जसं पाण्यामधून मीठ झालं तयार हे सर्वांना माहित आहे, खडा आकार आला आणि नंतर ते मिठाचा खडा आणून आपण आपल्या समजा पाण्यामध्ये मिळून दिला, हे आपल्या देवताचा आहे। तसे एक निराकार आपण होतो, निराकार होतो, त्या निराकाराला हे आकार आला।
हे आकारी होऊन सणी, हे लपटन बसलं वरी, आणि अनेक मठामध्ये अशा अशा कल्पना वासना गर्व अभिमान हे लोक मध्ये अनेक शक्त्या निर्माण होऊन हे आपलं सत्य स्वरूप हे विसरून गेलं. हे अंधकार नाहीसा करायसाठी सद्गुरूच पाहिजे. गुरु असा पाहिजे की आपणासारखे करीत काळ नाही काळ वेळ तयार लागे. आणि मंत्र तंत्र मध्ये काही नाही, सहज बोलणे हाच उपदेश. तर माझं त्या माध्यमातून आहे. मला हे जगासाठी काहीतरी वाटायसाठी तर सांगण्यात काय फायदा आहे. जे जे आले अंगा ते ते लोक सांगा. आता यायनं सांगायला मला सांगावंच लागेल, नाही तर म्हणजे यायनं सांगलं बाबानं काहून नाही सांगलं. आता इथं मानायचं काम आहे आपलं. इथं सगळं काही परमेश्वर म्हणजे असा वस्तू नाही. परमेश्वर आणि रजतम सत्व 3 गुण आहे. ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्म उत्पत्ती करणारा रजगुण आहे, शंकर तमगुण आहे, विष्णू सद्गुण आहे. हा मूर्तिमंत आपल्यामध्ये आता भरून आहे. आता इथं काय झालं, हे देहातले जे तत्व आहे हे कोण सांगले नाही. हा ब्रह्मा विष्णू म्हणजे, आणि मंदिरामध्ये मूर्ती बसवली. ब्रह्माचं काहीच नाही. जर ब्रह्म उत्पत्ती करणारा तर सृष्टी चालली कशावर आता, हा थोडा प्रश्न आहे, विचाराची गोष्ट आहे. असं विचार करा. ब्रह्म उत्पत्ती करणारा त्याचं काहीच नाही, मग ही उत्पत्ती लागली कुठून. शंकर मंदिरामध्ये बसवले मूर्ती करून साणी. पहा, हे तत्वाला 3 गुणाला ब्रह्म विष्णूची पदवी दिली काही ऋषी मुलांना संतांना. आणि आम्ही मधामध्ये काय केलं, हे देव लपून ठेवले देहातले. जो सत्वगुण आहे ते संत होते. सत्वगुणाला ज्यानं प्रसन्न केलं, हे शिवविकार नाहीशी होऊन नुसता आत्मा आणि परमात्मा, जीवशक्ती आणि शिवशक्ती. हे हरिपाठामध्ये जीवशिवाती घालून गाठी परमात्मा पहा दृष्टी. जोपर्यंत आपला आत्मस्वरूप मी कोण हाव, मी आलो कुठून जातो कुठं, हे आपली आपणाला जोपर्यंत आपणाला समजायची ओळख होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाला ओळखू शकत नाही. माझा विश्वास आहे. परमेश्वर असा नाही. हे सगळे सृष्टी केव्हा निर्माण केली ती कुणाला माहित नाही. तो कोण आहे, कसा आहे, आणि कुठे कृष्णाने देखील सांगलं नाही की माझ्या देखता सृष्टी झाली आणि मी म्हणत होता मी सर्वात आधीपासून आहो. तो मी कोण आहे, तो आजही आहे. जो मी म्हणणारा तो आजही आपल्यामध्ये आहे. हे स्वतः मला अनुभव आला. 1 वर्षापासून मला हे अनुभव होतो, त्याचा सांगतो तुम्हाला माझा की मला हे ज्ञान झालं कसं. अंदाजी गोष्ट आहे. 1 वर्षापासून मी कधीच आहो की असं मला वाटत होत. मी कधीच आहो की, मी किती दिवसात आहो की. काही दिवस असे माझे गेले आणि नंतर 2-3 महिन्याला काय झालं, नाही मी काहीतरी दूरचा हो, मी काहीतरी आता नसून मी काहीतरी लांबचा हो. असं करत करत मला थोडस त्याचा संदेश आला. पण माझं मी काय सांगू लोकांना की माझ्या कल्पनेच्या गोष्टी असतील, मनानं मी काही वाटत असेल असं, पण ते आवडलं ना. ह्याच्यामध्ये भरून आला एक ब्राह्मण आला. म्हणजे त्याला विचारलं, बाबा मला असं व्हायला वर्षापासून याचं कारण काय आहे की हे गोष्टी असे होता होता मला असा भार झाला व्हायला लागला. विश्वासानं सांगावं लोकांना हे खरं काय. बिलकुल म्हणा मेंढू के उपनिषद आहे म्हणला, त्याच्यामध्ये तुमची गोष्ट आहे म्हणला. त्या दिवशीपासून मला वाटलं की आता ज्या दिवशी चराचर निर्माण झाले, सृष्टी चंद्र वायू 5 तत्व तयार झाले, त्या दिवशी हा सर्व विश्वाचा तयार झाला. त्यापैकी आपण हो लक्षात ठेवा. आजकालचे आपण नाही, पण आपल्या स्वरूपाला विसरलो. आणि हेच बोध अर्जुनाला देखील दिला. आता मी सांगालो, हे अर्जुनाला बोध दिला होता त्या काळाला. क्या रे अर्जुना, तू मी संगत आहो काही दिवसापासून, पण तुला माहित नाही मी तुला मंत्र दिला, याला दिला त्याला दिला. ते कृष्णाला माहित होते की नाटक करायला लागला, मला थट्टा करायला म्हणून, पण नाही सत्य होत होते. त्याने म्हणलं की आपण कधी जो सारी मारी तेरी तांबुळी, त्यामध्ये आहे गीतेमध्ये आहे गोष्ट. ती मला काल आली तर मला एकदम ब्राह्मणांच्या सांगून दिलं, बाबा ही गोष्ट गीतेमध्ये आहे, तुम्ही वाचून घ्या. स्वतः पाहिलो तेव्हा मला आता झालं की काय देव देव घेऊन बसले. ह्या माणसाला नाव दिलं, साधू संतांना देवाला नाव दिलं. वस्तू नाही, परमेश्वर निराकार आहे. वस्तू नाही, 5 तत्वापैकी ईश्वर आहे. त्याच्यावर मी स्वतः मात केली की महापंचभूताचं शरीर आहे. कोणते महापंचभूत आहे, त्यावर काही दिवस विचार केला
हे महापंचभूताचा देह आहे असं कर. स्वतः देहावर विचार करा की महापंचभूत काय, त्याचं स्वरूप काय आहे. अग्नी, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, जल हे 5 तत्वाचं शरीर आहे. याच्यावरून आता हे सर्व भूगोल जे आहे 5 तत्वाच्या आधारे त्याला परमेश्वर मानलेला आहे. आणि ह्या 5 तत्वामध्ये आपण सर्व चराचर नादा लावलो. त्याला ओळखा अवघेची निराकार नाही जाकार, जथोनी चराचर त्याशी भजे मला हरिपाठामध्ये आहे. हरिपाठातली तुम्हाला उदाहरण देतो. पाच विजय मुद्रा लावून लक्षेतो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. आपला तो देव एक करून घ्या, आपला तो देव म्हणजे आत्मा काय पंढरी, आत्मा हा विठ्ठल हेच आहे. ह्या माध्यमातून पण सद्गुरू पाहिजे. हा बोलायला खूप गोष्टी आता आपण कितीही बोलत बसू सांगतील पण नाही. सर्वांहून अनुभव श्रेष्ठ आहे. तर आज तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आपण कोण आहे. आता सर्वांना सांगलं ते गोष्ट सत्य आहे. तुम्ही ध्यान करून पहा. 1 महिना तुम्ही स्त्री पुरुष आपल्या घरामध्ये ध्यान करून पहा. तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन, तुमच्या विचारामध्ये बदल झाल्याची राहणार नाही. आता जे सांगले पुऱ्या राष्ट्राला कोणाकोणाला झालेल्या आहे गोष्टी खोट्या नाही. हे मोठेपणा करायचे नाही, आपल्याला धर्माचं काम म्हणून करायचं आहे. की अगर आपण पोथ्या लावल्या, कीर्तने केले, भजने केले, कशासाठी समाजासाठी केले. त्या समाजातून माझे कार्य तेच आहे. ह्या लोकांना सांगलं बाबाच होऊन नाही, माझं वर्णन नाही, आपल्या धर्माचं वर्णन नाही, त्या माणसासाठी हे एवढं आहे. अरे गवळ्याने हे नाही केलं की बाबा अरे तिथं त्याला बरं वाटलं. तिकडे वातावरण साधू संत जन्माले भूमिका संतांची आहे खरंच आहे. पण ईश्वरला उठवून काही सांगायला आला असेल कोणाला माहित. हे भूत इथलच आहे महाराष्ट्रात. हे भूत परभणी जिल्ह्यातलंच आहे. आपल्या इथलच हीच माती इथली आहे. इथलच पाणी रक्त माझा हा इथलच जमलेला आहे. निमता कारण काय जसे पांडव वनवासात गेले तसे काही मला निमतासाठी नेला असेल. पण आपण जे देशी नाही हे देशी नाही एकच देशी जेव्हा माझा विश्वास आहे. मी आता नाही आम्हाला का समजत नाही. आम्ही तर गुरु केला, आम्हाला विद्या सांगली, आम्हाला हरिपाठ घ्या लावले. हरिपाठामध्ये आहे असं आहे. इथं कुणाचाही दोष नाही. आज गरजदारांनी खपले झाले. थोडस मी साहेबाला हे सत्याचा प्रकार त्याला साहेब म्हणत तुम्ही तरी पहा. मग आता ते बोललेच आहे ना काही थोडं आधारानं बोलले नाही तर असं कोणी बोलू शकत, मी बोलू शकत नाही. धर्माचा अभिमान पाहिजे माणसाला. मला कुणाचा अभिमान सांगायला नाही. कुणाचा अभिमान पाहिजे, देशाचा अभिमान पाहिजे, धर्माचा अभिमान पाहिजे. अभिमान असा पाहिजे की माझ्या कुळामध्ये दारू पिणारा रंडीबाजी करणारा जन्म त्याला म्हणतात खुला अभिमान. माझी दार बुडा लागली किंवा वाढा लागली आपल्याला त्या समाजावर. समाज हे ईश्वराचं स्वरूप आहे. जर माझ्यामध्ये देव आहे तर तुमचा देव आहे. हा मला दिसून आलं. आता तुमच्या आग्रहामुळे मी इथं बसायला म्हणून वर जरा दिसत नाही म्हणून बाकी काहीच नाही. महाराजाला सगळ्याला पाहता तुम्ही वरी बसवता एवढंच आहे. पण तुमच्या मध्ये देखील खाली बसला त्यामुळे आकाशात आहे. हे पुरं भूगोल एवढं भरून आहे परमेश्वरानं. पण ओळखणं कठीण आहे. तिच्यावर जाऊ शकत नाही. पण आहे हे गोष्ट खरी आहे. देव असं नाही, देव वस्तू नाही, तत्व पाहिजे ते आपल्यामध्ये आहे. त्या माणसाला ओळखता येते. गुरु कृपा पाहिजे आणि आपलं काही भाग्य पाहिजे. आपल्या देशामध्ये भाग्याशिव नाही. पण प्रयत्न केल्यावर हे पुन्हा पाठ भरणं तीर्थ करायचं नाही. याच्यापाशी काही नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या देहामध्ये तुम्हाला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हा परंपरा चालत आलेला आहे. हे आता शक्तिपाठ जे साहेबांना वाचवलं हे मेन आहे. हे कशाला मी वाचवायला लागलं. फुलाजी बाबा नको असे भरवता येतं. प्रत्येक याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये देखील सांगितलं आहे. कृष्णानं ह्या बुद्धी बदलाचा साहेबांना सांगलं नाही. ज्ञानेश्वरी मध्ये देखील सांगल्या 13व्या अध्यायामध्ये कर्मकांड म्हणून आहे. त्यामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगलं. त्यानं अष्टांगाबद्दल विचारलं. अरे मला अष्टांग नको, मला हे सहयोग आहे. ध्यानाबद्दल त्याला बी सांगला. जागा एकांत असावा, तेथे कळवून असावा, आधी असं साधावा, मग साधावा हमभाव, ज्ञान नाडीचा वडावा नेवाचा शोधवाडा. अर्जुनाला ते सांगलं होतं. हे म्हणून सकाळी म्हणलोय सकाळी आपल्याचा विषय झाले की एवढं ज्ञानेश्वरीमध्ये एवढं कृष्णानं सांगून हे कसं रोखलं हे मला लई वाईट वाटायला लागलं. भंडारे व्हाले, कीर्तन व्हाले, पंढरीला वारी झाले, वारकरी मावूनच गुरु शिष्याचा खूप सुखाळ झाला परमेश्वरासाठी.
कोणा फायद्यासाठी नाही, परमेश्वरासाठी आहे. मग एवढा मार का करा हे का समजलं नाही? 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये तात्पर्य का हेच आहे मी जे बोलावलं. आता मी या लोकांना भाषण करत हेच आहे. 11व्या 12व्या अध्यायामध्ये आत्मस्वरूपाबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपण काय केले ग्रंथ हे मला दुःख आहे. तुम्ही काढता हो मलाच कसे ते ग्रंथ समजा लागले आणि मला त्यातलं गुहे हे कसं कळायला लागलं. तिला इथे काही बंधू रे विश्वामध्ये कोंडले तुकारामाचा प्रमाण आहे, मुक्तानंदाचा प्रमाण आहे. तिला इतके बंधू रे विश्वामध्ये कोंडले की तिला इतकं मडकं म्हणा एवढं त्या टायमाने ईश्वर बोललं म्हणा ते काय असेल सत्य है. हरिहराच्या मूर्ती बिंदुजात येती दाती सोहम हे शब्द आहे. का म्हणजे तेवढ्या लोकांना मग याच्यावरून आपण समजा की हे मडकं जर आहे तर प्रत्येक मडक्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ब्रह्मरूप तर भरून आहे, तोच निराकार आहे, तोच आकार आहे. सचिदानंद निज स्वरूप मध्ये आनंद, आनंदाला निज स्वरूप निज धाम म्हणते कोणी. हा मोठे मोठे शब्द संतांचे हात त्याचा थोडा अनुभव आला. तुम्ही देखील घेऊ शकता. एवढी मंडळी याच्यातून तुम्ही 1 महिना 2 महिने 6 महिने घरामध्ये बसायचं पैसे करा मार करी लोक एकांतामध्ये तुमच्या शरीरात परिवर्तन होणार नाही. या ताकद आहे. नाम घेता वया गेला ऐसा कोणी ऐकला जे म्हण आहे हेच नाम आहे. 9 महिने बंदाचं सूक्ष्म श्लोक केल्याचं कृपा केली महाराज केली वगैरे की सगळं तो परमेश्वर आहे. तिथे खराब होऊ दिलं नाही. 9 महिने 9 दिवस तोच आहे, तोच मंत्र आहे. कोणी आदपादप म्हणलं, कोणी पंचाक्षरी म्हणलं, कोणी षडाक्षरी म्हणलं, कोणी गायत्री मंत्र त्यालाच म्हणलेलं आहे. गायत्री मंत्राचं वर्णन करायला फार कठीण आहे जरासे, कधीतरी करता येते. गायत्री मंत्र का दिला? सर्व सुखात यागर बाप रखमा देव एका शब्दात सांगतो. सर्व चित आहे, संतती संपत्ती दुःख दरिद्रीचा मंत्र जर साधला कुणाला सगळे काही होऊन जाते. काही आपल्याला कमी मोक्षापर्यंत जाऊ शकतो. पुढे चित्त आहे हे भीमाही चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाशी गंगा हे महाद्वार आहे. तुकाराम महाराज दना निरा पुढे ह्याच मंदिरामध्ये जाऊन सनी मोक्षे म्हणून बसले. मोक्षे वरी नाही, मोक्षे तिकडं नाही इकडं नाही तर काय दशद्वारामध्ये मोक्ष भरून आहे. सखुबाई म्हणली या भजनाबद्दल 9 जणाच्या घराच देऊन मुखी 10व्यात झालेली सुखी. म्हणजे हा 9 इंद्रिय बंद करून कवारा लावले म्हणे आणि 10वे मध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये तलीन भयाचे बाकी काहीच नाही. ध्यान मध्ये कशाला करायचे एवढं जड मोक्ष आहे. आणि रहीन सहीन त्याला गरज आहे. ध्यानाला बसू पूजा करू शिवा देऊ पूजा बी काही नाही. हरिपाठ घ्यायचा गडी उशिरा आला की शिवा द्यायचा, हरिपाठाला झाला तर शिवा देत बसायचं. असं आपला जीव फार मोकळा आहे. असं नाही जोपर्यंत मी इंद्रियाला बंधन करत नाही, डोळ्याला बंधन करत नाही, कानाला बंधन करत नाही, जिभेला बंधन होत नाही तोपर्यंत परमेश्वराचं सुख मिळणारच नाही कोणाला. किती भजन करा तुम्ही, पूजा करा, काही करा, बंधन मध्ये कसं या जिभेनं मनाला ते बोललो मला अनुभव आहे. मनाला ते बोललो, या डोळ्यानं मनाचे पाहिलं जे काय केलं, या कानानं खराब चिमाट आंबट चिमट गोष्टी खूप ऐकल्या आणि आनंद वाटू लागला. हे स्वतः हे कर्म इंद्रिय हात हे आपले शत्रू हाता पुढे यायला जोपर्यंत आपण आला टाकत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाचा पता लागणार नाही, ईश्वरही समजणार नाही. तर याला आपलं स्वरूप ओळखायची गरज आहे. आपण कोण आहो, आलो कुठून, जातो कुठून, आमचं मूळ स्वरूप काय आहे हे आपल्याला गरज आहे. आणि हराच परमेश्वर आहे. आपल्याला समजला आपण ईश्वराला ओळखू शकतो. आपण आपले नाही. परंपरा ज्या सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून चालत आले असे खूप गोष्टी आता ते बोलायला मी जास्त बोलत नाही. आता बस एवढं काय होतं तेवढं सांगलं तुम्हाला. बस नमस्कार. वायाची उपाधी दंभधर्म याचा अर्थ काय होतो? योग याग विधी येणे नव्हे सिद्ध, पूजा पाठ मंत्र भजन हे नव्हे सिद्धी. योग याग विधी मध्ये करायला काय पूजा पाठ मंत्र. अरे ज्ञानेश्वरी मध्ये 13व्या अध्यायात सांगलंय वेशाची दुकान आहे. त्या प्रकारे काय बोलतो तुम्हाला ऐका सर्व आता.
हरिपाठ काय घेऊन बसले हा री तसबिनीची वेशाची दुकान दिलेली तुम्ही आम्हाला वेश बनवा लागले. कधी बनणार नाही, बनतील ते बनतील. अगर बनवण्याचा बनवू नका, लक्षात ठेवा. कृष्णाचं वचन आहे ते अयोध्यामध्ये. आम्ही म्हणणार नाही आता अजून फसवलं, आता फसणार नाही. फसले तर फसले काय हरकत नाही. आता कधी हे सोडणार आहे निश्चय. वेशाची दुकान म्हणजे समस्त सांगलेलं आहे त्या अध्यायामध्ये. कर्मकांडमध्ये पहा. आणि 18व्या अध्यायामध्ये माझा बोध आहे. 12व्या अध्यायामध्ये माझा बोध आहे. जे द्यायला कार्य चालू आहे. ते सर्व तर बरोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असं आहे? ते सगळं ए टू झेड नाही. फक्त माझी एवढी संख्या कशाला आहे, चाललंय? ज्ञानेश्वराचं म्हणणं असं आहे हो. आणि हे बरोबर आहे. समजून घ्यायचं माझं म्हणजे जाऊ द्या. काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल हे मानतात, मानतो. मग त्याला कसं पाहायचं. कशात हे पुन्हा बाहेर आली हो, बाहेर आत्मामध्ये, तर त्याला ओळखायचं कसं. आणि ते तर बाकीचं बरोबर ध्यान याच्याशिवाय त्याची ओळखताच येणार नाही ना. हा ते माननीय मंत्री महोदय, आमच्या उत्तरेला शिवादास महाराज आणि पूर्वेला शिवाजीराव महाराज त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागून आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी समाजातून उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्त झालेले त्याला आपण IAS या प्रसंगी मी मंत्री महोदय सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गरीब माणसाचं, दुर्लक्षित माणसाचं, पीडित माणसाचं जीवन सुखी व्हावं म्हणून ते सतत आपल्या शक्तीने आशीर्वाद देतात, वाणीने मार्गदर्शन करतात. त्यांच्या जी अगदी सात्विक अशी वाणी आहे, त्यांच्या वाणीचं आपण जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपलं जीवन सुखी होऊ शकते, आपल्या कुटुंबाचं जीवन सुखी होऊ शकते. अशा प्रकारचे त्यांचे थोर विचार आहेत, थोर वाणी आहे. त्यांच्या काही कॅसेट निघाल्या, काही पुस्तके निघाली आहेत, त्याचं आपण जरूर वाचन करावं. आणि एक मराठवाड्याचं व्यक्तिमत्व आंध्रमध्ये जिथे खूप मोठ्या प्रमाणात नक्षलाईट एरिया म्हणून निघाला जातो, त्या एरियामध्ये राहून लाखो लोकांना सुखी करण्याचं, मनाचा आनंद देण्याचं काम त्या आयुष्यभर करत आहेत. ते आपल्या भागात आले, त्याबद्दल आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे. आपल्या सर्वांना आशीर्वाद त्यांनी दिलेलाच आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला सतत मिळत राहील. फक्त एकच आहे की त्यांची जी वाणी आहे तेव्हा त्यांचा जो विचार आहे, त्यांचं जे मार्गदर्शन आहे, त्याचं आयुष्यामध्ये आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा. त्याची जीवनामध्ये उतरणी केली तर आपल्याला जीवन निश्चित सुखी होईल, अशा प्रकारची मला आशा आहे. या प्रसंगाच्या निमित्तानं ॲडिशनल कलेक्टर असलेले श्री सरकुंडे महादेवराव संभाजीराव सरकुंडे हे आदिवासी आन समाजामध्ये अतिशय सिनियर ऑफिसर आणि या समाजामध्ये पहिल्यांदा म्हणजे IAS होण्याचा IAS हे साधारणतः होता अतिशय कठीण, अतिशय अवघड काम असते. परंतु आता नुकतीच महाराष्ट्र शासनाची यादी निघाली आहे, त्याच्यामध्ये या समाजातला पहिला मान संभाजी सरकुंडेला मिळाला आहे. त्यांचाही मी म्हणजे त्यांची आता कॅटेगरी जी आहे ते जिल्हाधिकारी आता होऊ शकतात, मोठ्या मोठ्या पदावर सुद्धा जाऊ शकतात. महाराज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व सिंगरवासी, ज्याची सिंहाचा वाटा असलेले विनोद घडके.